व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसं होतं ते पाहत आहोत. मुद्दाम मी हा व्हिडिओ लवकर बनवला की जेणेकरून आपल्याला तिन्ही टेन्स मधली सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या वाक्याची तुलना करता येईल आणि आपल्याला त्याच्यातला फरक लगेच लक्षात येईल. तर आता आज आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये वाक्य जर सिंपल फ्युचर टेन्समध्ये असेल आणि त्याचं पॅसिव्ह वॉइसमध्ये कसं रूपांतर करायचं त्याची आपण माहिती पाहू. आता इथं उदाहरण मी लिहून ठेवलंय, शी विल गिव्ह अ बुक. आता याचं कसं होईल, अ बुक will be given by her. पहा, आपल्याला पहिले दोन टेन्स हे नक्की दोन टेन्स मधलं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे जर नक्की कळालेलं असेल तर हे त्याच्यापेक्षाही सोपं आहे. फक्त पाहूया. इथं अ बुक, सुरुवातीला अ बुक आलं. आता इथं विल आहे म्हणून विल बी, फक्त काय लागतं, विल बी. आणि परत क्रियापदाचं तिसरं रूप, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, नंतर बाय आणि हर. म्हणजे थोडक्यात हा नियम कसा झाला, या बाजूला लिहिते. सिंपल फ्युचर टेन्स आहे. इथं नियम कसा झाला, ऑब्जेक्ट प्लस विल बी. पाहता यानुसार घेते. परत आपल्या तिसरं रूप, गिव्हचं तिसरं रूप गिवन आहे म्हणून इथं विल, क्रियापदाचं तिसरं रूप, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, याला थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असंही म्हणतात, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. पहा, अ बुक ऑब्जेक्ट इथं आलं, नंतर विल बी इथं आलं, नंतर इथं गिवन म्हणजे जे काही असेल थर्ड फॉर्म तो गिवन, हे एकच शब्द आहे, प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. आता याच पद्धतीने आपण दुसरं वाक्य तयार करू. मिल्क, सुरुवातीला मिल्क आलं. मिल्क हे या सेंटेन्स मधलं ऑब्जेक्ट आहे म्हणून मिल्क. सिंपल फ्युचर टेन्स आहे म्हणून सिंपल फ्युचर टेन्समध्ये त्या कर्माच्या नंतर काय येतं, विल बी. विल बी क्रियापदाचं तिसरं रूप, ड्रिंकचं तिसरं रूप ड्रंक आहे म्हणून ड्रंक. आपल्याला बाय वापरावं लागतं म्हणून बाय. आणि हिचं हिम होतं म्हणून हिम झालं. आता आय विल राईट अ लेटर. त्याच पद्धतीनं हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, याच्यामध्ये अ लेटर आहे. सुरुवातीला कर्म आपल्या नियमाप्रमाणे येणार अ लेटर. सिंपल फ्युचर टेन्स आहे म्हणून विल बी येणार. फक्त विल असेल तर फक्त तिथं ॲडिशनल बी लागतं. प्लस क्रियापदाचं राईट, रोट, रिटर्न. रिटर्न आहे तिसरं रूप म्हणून इथं रिटर्न येणार. परत बाय येणार. सगळे सूत्राप्रमाणे आपण बदल करत जायचे. आयचं मी होतं. शी विल गिव्ह अ बुक. अ बुक विल बी गिवन बाय हर. ही विल ड्रिंक मिल्क. मिल्क विल बी ड्रंक बाय हिम. आय विल राईट अ लेटर. अ लेटर विल बी रिटन बाय मी. म्हणजे असं हा आपण एक काळ समजला की फक्त याच्या टेन्सनुसार फक्त बदल करीत राहायचे. इथं इज असेल, इथं साधा वर्तमान काळ असेल तर इज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. सिंपल पास्ट टेन्स असेल तर वॉज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आणि सिंपल फ्युचर असेल तर विल बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. एवढं लक्षात ठेवलं की मग आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करणं एकदम सोपं जातं. आणि यामध्ये असं लक्षात आलं की आपण ठरवलं तरी चूक होऊ शकत नाही, इतकं सोपा प्रकार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याची मिक्स प्रॅक्टिसमधले उदाहरण देण्यात येतं.